जय हिंद मित्रांनो, नमस्ते। तर बघा लेक्चर नंबर 7 आहे। जिओग्राफीच्या बाबतीमध्ये आपली उजळणी लेक्चर सिरीज चालू आहे आणि याच्यामध्ये आजच्या या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहे। आता हे टॉपिक्स बघत असताना थोडं आपण हवामानाच्या संदर्भात महाराष्ट्रामधील जे हवामान आहे याच्याविषयी थोडक्यात एक माहिती घेऊ। बघा अमेरिकेचे एक भूगर्भशास्त्रज्ञ होते डॉक्टर ग्लेन थॉमस त्रिवार्थ। तर यांच्या मार्फत काय केलेलं आहे तर महाराष्ट्राचे जे हवामान आहे या महाराष्ट्राच्या हवामानाचं 3 विभागामध्ये काय केलेलं आहे तर वर्गीकरण केलेलं आहे। याच्यामध्ये पहिला जो विभाग आहे पहिल्या विभागाला AM असं म्हटलेलं आहे। यालाच काय म्हटलं जातं AM लाच उष्णकटिबंधीय मोसमी दमट हवामान असं म्हटलेलं आहे। दुसरं जे आहे ते उष्णकटिबंधीय कोरडे दमट हवामान या भागामध्ये दिसत आहे बघा। आणि तिसरे जे आहे ते स्टेपीचं हवामान म्हटलं जातं किंवा याला उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामान असं म्हणण्यात आलेलं आहे। म्हणजेच मध्यम शुष्कचा प्रदेश हा भाग याच्यामध्ये येत आहे। आता याच्यामध्ये त्यांनी काहीतरी थोडे त्याचे काहीतरी वैशिष्ट्ये सांगितलेलं आहे। थोडं आपण इकडून चालू केलं AM पासून म्हणजेच उष्णकटिबंधीय मोसमी दमट हवामानाच्या पासून सुरुवात केली तर हा भाग जो आहे तर कोकण किनारपट्टीचा भाग असेल। त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये सह्याद्रीचा जो भाग आहे म्हणजेच पश्चिम घाटाचा जो भाग आहे हा पण काय येत आहे तर याच्यामध्ये येत आहे पश्चिम घाटाचा भाग याच्यामध्ये येत आहे। या भागाचं जे टेम्परेचर असतं साधारणतः ॲव्हरेजली वार्षिकी टेम्परेचर जे आहे ते 22 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहतं। नंतर इथले जी काही हवेमध्ये जी आर्द्रता राहते बघा ह्युमिडिटी म्हणतोय तर ह्युमिडिटी साधारणतः 50% जास्त असते बघा इकडची ह्युमिडिटी। आणि पावसाचं प्रमाण बघितलं तर 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस या भागामध्ये पडतो। आपल्याला माहिती आहे या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं इतर महाराष्ट्राच्या विभागाच्या तुलनेमध्ये। आणि इथलं जे हवामान विचारात घेतलं तर हवामान कसं असतं तर उष्ण आहे आणि दमट प्रकारचं हवामान या भागामध्ये पाहायला भेटतं। ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी हे जे पॉईंट्स आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत। याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे भविष्यामध्ये विचारला जाऊ शकतो। आता दुसऱ्या प्रकारचं जे हवामान आहे AWच्या बाबतीमध्ये मी सांगेन। आता हे जे AW आहे यालाच उष्णकटिबंधीय कोरडे दमट हवामान असं म्हणण्यात आलेलं आहे। याला जर आपण आपल्या साध्या भाषेत म्हटलं तर मान्सून सॅवाना असं म्हटलं जातं बघा, मान्सून सॅवाना असं पण म्हटलं जातं। आता याचं वैशिष्ट्य काय आहे बघा मान्सून सॅवानाचा हा म्हणजे मराठवाडा जो आहे आता इकडचा भाग जो आहे त्याला आपण मराठवाडा म्हणतो। मराठवाड्याच्या पूर्वेकडचा भाग असेल त्याचबरोबर विदर्भाचा जो भाग आहे विदर्भ आणि मराठवाडा इथे येत आहे बघा, मराठवाडा प्लस विदर्भ याचा भाग जो आहे याच्यामध्ये AW मान्सून 7 मध्ये येत आहे। आता इथलं जे टेम्परेचर आहे सरासरी टेम्परेचर 18 डिग्री सेल्सिअस पासून 32 डिग्री सेल्सिअस पर्यंत या भागाचं टेम्परेचर राहतं। आर्द्रतेचा विचार केला तर 50% किंवा 50%च्या आसपासच याची काय असे आर्द्रता या भागाची दिसते बघा। पावसाचं प्रमाण जर या भागामध्ये बघितलं तर 100 सेंटीमीटर एवढा पाऊस या भागामध्ये पडतो बघा, 100 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो। आणि टेम्परेचरचा विचार केला तर बघा उन्हाळ्यामध्ये इथं खूप भयंकर टेम्परेचर असतं। इव्हन तो नागपूरचा वगैरे भाग आहे बघा या भागामध्ये नियर अबाउट 48 डिग्री सेल्सिअस पेक्षाही उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर काय असतं तर या ठिकाणी जास्त असतं। उष्ण विषम कोरडे हवामान आहे हे जे आहे ते उष्ण कोरडे हवामान आहे बघा, उष्ण आणि कोरडे हवामान आहे, कोरडे हवामान आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथलं जे आहे नेक्स्ट इथं देण्यात आलेलं आहे उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामानाच्या बाबतीमध्ये। आता हे उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामान जे आहे तर पश्चिम घाटाला लागून आता हा बघितला तर आपल्याला पश्चिम घाट माहिती आहे, या पश्चिम घाटाला लागून इकडे जो पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये हे उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामान येत आहे। आता इथलं जे टेम्परेचर असतं म्हणजेच सरासरी तापमान जे आहे ते 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त राहतं बघा वार्षिकी। आणि हवेमधली जर आर्द्रता विचारात घेतली तर 50% पेक्षा कमी आर्द्रता असते या ठिकाणी बघा। इथं 50% पेक्षा जास्त असते, इथं 50% असते आणि इथं जे आहे ते 50% पेक्षा कमी आर्द्रता असते बघा उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामानाच्या प्रदेशामध्ये। पावसाचं प्रमाण बघितलं तर पावसाचं प्रमाण पण या ठिकाणी साधारणतः 30 ते 70 सेंटीमीटर म्हणजे पाऊस पण या ठिकाणी खूप कमी पडत असतो बघा या भागामध्ये। आणि हवामानाचा विचार केला तर उष्ण विषम आणि कोरडे हवामान असतं। इथं जसं उष्ण कोरडे आणि विषम आहे सेम इथं त्या प्रकारचंच काय राहतं तर हवामान राहतं। अशा प्रकारे काय येत आहे तर हे जे क्लासिफिकेशन जे आहे हे क्लासिफिकेशन डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। थोडं याच्याविषयी माहिती असून दे, मी जे पॉईंट्स इथं सांगितलेत ना हे पॉईंट्स रिकॉल करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत आणि पुन्हा ते आठवायचे आहेत। या पुढे या नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहोत महाराष्ट्राची मृदा थोडी समजून घेऊ।
आता महाराष्ट्रातील मृदा समजून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला मृदेची व्याख्या माहिती पाहिजे. मृदा कशाला म्हटलं जातं बघा. मृदा माती कशाला म्हटलं जातं. एक म्हणजे खडकाचं विदारण होऊन किंवा खडकाची झीज होऊन त्याच्यापासून काय होत असते तर माती तयार होत असते. आता खडकाचं विदारण वेगवेगळ्या प्रकारे होतं. म्हणजे एक प्रकारे मी म्हणेल की नैसर्गिक पर्यावरणावरती अवलंबून असणारे घटक आहेत त्यांच्या मार्फत, जसं हवेच्या मार्फत होतं, पाण्याच्या मार्फत होतं, टेम्परेचरच्या मार्फत होतं. तर याच्या मार्फत खडकाचं विदारण होतं आणि खडकाचे तुकडे तुकडे होऊन त्याच्यापासून मातीची निर्मिती होत असते बघा. आता मग खडकाच्या पासून माती तयार होत असेल तर म्हणजे खडकाचे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म या मातीमध्येच राहणार आहे. उदाहरणार्थ आपण कोकणच्या भागामध्ये माती तयार होत असेल तर कोकणमध्ये असणाऱ्या खडकापासूनच माती तयार होत असेल ना. जांभ्या खडकापासून जांभी मृदा तयार होत असेल. म्हणजे जांभ्या खडकाचं जे वैशिष्ट्य आहे, जांभ्या खडकामध्ये जे काही मी म्हणेल की सेंद्रिय द्रव्य असतील, त्याचबरोबर खनिजे असतील, तर हे सर्व जे आहे ते मृदेमध्ये येणार आहेत. ओके, मग आता याच्यातून एक गोष्ट क्लिअर आपल्याला समजून घेतली पाहिजे की मृदेमध्ये काही घटक असतात आणि ते कोणते कोणते घटक असतात बघा. मृदेचे घटक मी म्हणेल बघा. घटक कोणते कोणते घटक मृदेमध्ये असतात. एक म्हणजे मी इथं सांगेल खनिज द्रव्य असतात. खनिज द्रव्य असतात मृदेमध्ये. साधारणतः खनिज द्रव्य जे आहे ते 45% आसपास राहतात. नंतर पाणी असतं. मातीमध्ये पाणी असतं का. असतं. 25% आसपास पाणी राहतं. नंतर मातीमध्ये वायू पण असतो, लक्षात घ्या. वायूचं पण प्रमाण साधारणतः 25% असतं. आणि सेंद्रिय द्रव्यांचा विचार केला मातीमध्ये, सेंद्रिय द्रव्य, तर यांचं पण प्रमाण मृदेमध्ये 5% आसपास असतं. तर अशा प्रकारे हे काय झाले तर मृदेचे हे घटक आहेत. आता मृदा निर्मिती करण्यासाठी म्हणजेच म्हणलं माती तयार होण्यासाठी नक्की कशा कशाचा परिणाम असतो. एक म्हणजे खडकाचा प्रकार कसला आहे तो. म्हणजेच मी इथे काय म्हणेल की मृदा निर्मितीवरती परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत तर खडकाचा प्रकार एक असतो. खडकाचा प्रकार. ओके. 2 नंबरला याच्यामध्ये काय राहतं हवामान राहतं. आणि 3 नंबरला काय आहे तर वनस्पती. तर यांच्यापासून पण काय होतं तर मृदेची निर्मिती होत असते. आता खडकाचा प्रकार म्हणजे काय तर खडकाचंच मातीमध्ये रूपांतर होत असतं. त्यामुळे मी काय म्हटलो की जे खडकाचे गुणधर्म असतात ते मातीमध्ये उतरतात. ठीक आहे. आता हवामानाच्या बाबतीमध्ये बघा, वाळवंटामधील माती असेल, त्याचबरोबर मी म्हणेल की हिमालयामधली माती असेल, तशाच प्रकारे म्हणजे ज्या ठिकाणी जशा प्रकारचं हवामान आहे म्हणजे तापमान असेल, त्याचबरोबर हवेचा वेग वगैरे असेल, या सर्वांच्या बेसिसवरती त्या ठिकाणची मृदा तयार होत असते. वनस्पती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात आणि या वनस्पतीच्या मार्फतच बघा मृदेच्यामध्ये सेंद्रिय द्रव्य तयार होत असतात. कसे बघा, वनस्पती आहे, वनस्पतींनी पानं झडली, पानं झडल्यानंतर ती पानं जमिनीवरती पडली आणि पानं जमिनीवरती पडल्यानंतर पानं कुजतात. कुजल्यापासून त्यांच्यापासून काय तयार होत असतं तर त्यांच्यापासून तयार होत असतं जे सेंद्रिय द्रव्य जे आहे ते सेंद्रिय द्रव्य त्याच्यापासून तयार होत असतात. ठीक आहे. म्हणजे आपण झालं मृदेच्या बाबतीमध्ये एक थोडक्यात आढावा बघितला. आता जी मृदा आहे, आता मृदेची सुपीकता कशाच्या आधारावरती काढली जाते म्हणजे सुपीक मृदा कशाला म्हटलं जातं बघा. इथं लिहितो बघा मृदेची सुपीकता. त्या मृदेची सुपीकता जी आहे ती सामूवरती ठरते बघा. सामू, मृदेचा सामू किती आहे, सामूलाच आपण आपल्या सायंटिफिक भाषेमध्ये त्याला पीएच म्हटलं जातं बघा. आता पीएच बघत असताना आपल्याला थोडं पीएचच्या बाबतीमध्ये सायन्सच्यामध्ये थोडं जाऊन पीएच माहिती पाहिजे. ज्यावेळेला पीएच 7 असतो त्यावेळेला न्यूट्रलिटी आपल्याला माहिती आहे, न्यूट्रल असते सिच्युएशन. म्हणजेच मातीचा जर पीएच 7 असेल तर ते काय राहतं माती न्यूट्रल आहे. पण पीएच 7 पेक्षा जास्त 14 पर्यंत इकडे असतो बघा, इकडे 0 मी म्हणेल 7 पेक्षा जास्त असो ज्यावेळेस पीएच, त्यावेळेला इकडच्या साईडला आपण काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलेलं आहे अल्कलिनिटी म्हटलं जातं बघा, अल्कलाइन म्हटलं जातं. आणि इकडेच्या साईडला असेल तर त्याला ॲसिडिटी म्हटलं जातं बघा, किंवा ॲसिडिक मी म्हणेल इथं असेल. ठीक आहे. आता मातीच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायचा आहे. जर आपण माती विचारात घेतली तर मातीचा जो सामू आहे पीएच जो आहे हा पिकाच्या दृष्टिकोनातून चांगला गेला 6.5 ते 7.5 याच्यामध्ये जो मातीचा पीएच जो आहे हा पिकांच्या दृष्टिकोनातून चांगला असतो. म्हणजेच पिकांना अन्नद्रव्य जे आहेत हे अन्नद्रव्य पुरवण्यासाठी मातीचा पीएच एवढा असणं काय आहे गरजेचं आहे. आता मातीचा पीएच समजा काय आहे तर इथं देण्यात आलेला आहे कमी आहे, म्हणजे 7 पेक्षा कमी आहे. म्हणजेच तो काय झाला ॲसिडिक प्रकारचा काय झालेला आहे तर इथं झालेला आहे. म्हणजेच मी म्हणेल की मातीचा पीएच मी 5 आहे असं म्हणेल. ठीक आहे. आता मातीचा जर पीएच 5 असेल तर हा वाढवला पाहिजे. कितीनं वाढवला पाहिजे साधारण त्याला 1-1.5% ते
ते 2% वाढवणं गरजेचं आहे. मग हे वाढवण्यासाठी काय केलं जातं मातीचा पीएच वाढवण्यासाठी? तर याच्यामध्ये काय केलं जातो? चुना टाकला जातो. लक्षात घ्या, मातीचा पीएच वाढवण्यासाठी चुना टाकला जातो. चुन्याच्या मार्फत पीएच एवढा मेंटेन झाला की त्याच्या मार्फत काय होतं तर पिकांच्यासाठी ती माती योग्य होते. समजा मातीचा पीएच जास्त असेल, मी म्हणेल की 8.5 मातीचा पीएच आहे, आपल्याला 8.5 जो आहे तो वजा करायचा आहे. म्हणजे साधारणतः मी म्हणेल की 2 ते 1.5% पीएच काय करायचं आहे? कमी करायचं आहे. आणि हा पीएच कमी करण्यासाठी मग काय केलं जातं तर याच्यामध्ये गंधक टाकला जातो. गंधक, सल्फर आपण म्हणतो ना, सल्फर टाकला जातो. बघा, हे दोन्ही पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे. मातीचा पीएच वाढवायचा असेल तर चुना टाकला जातो. मातीचा पीएच कमी करायचा असेल तर त्याच्यामध्ये गंधक टाकले जाते. ओके, पुढे आपल्याला बघायचं आहे मातीचे म्हणजेच महाराष्ट्रामधील जमिनीचे प्रकार बघू अगोदर, नंतर मातीकडे जाऊ. आता जमिनीचे प्रकार जे आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा जनरली जमिनीचे प्रकार मी सांगेल. जमिनीचे पहिला जमिनीचा प्रकार आहे तो आम्ल जमीन आपण म्हणतो, ॲसिडिक सॉइल म्हणतो. वाटल्यास ॲसिडिक सॉइल केला आपण काय म्हणतो तर आम्ल जमीन. आता आम्ल जमिनीचे वैशिष्ट्य काय असतं की या जमिनीचा पीएच जो आहे तो 6 पेक्षा काय राहतो तर कमी आहे, 6 पेक्षा कमी राहतो. ओके, मी पॉइंट्स जे सांगतोय ते लक्षात ठेवायचे, अजिबात विसरायचं नाहीये. आता ज्या अर्धी 6 पेक्षा कमी आहे या अर्धी याच्यामध्ये काय आहे तर ॲसिडचं प्रमाण काय असतं जास्त असतं, म्हणजेच आम्लाचं प्रमाण जास्त असतं या ठिकाणी या प्रकारच्या मातीमध्ये. नंतर याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण कमी असतं. कॅल्शियम असेल त्याचबरोबर मॅग्नेशियम असेल याचं प्रमाण काय असतं तर कमी असतं. बघा, मग प्रमाण जास्त कशाचं असतं याच्यामध्ये? हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं. हायड्रोजनचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. बघा, ॲसिडिक सॉइलमध्ये हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं. आता ही जमीन आहे, आता या जमिनीमध्ये मातीचा पीएच कमी आहे मी म्हटलो. आता मातीचा पीएच वाढवायचा असेल तर याच्यामध्ये काय टाकावं लागेल तर चुना टाकावं लागेल. याच्यातून आपण एक गोष्ट काय क्लिअर कट समजलो की ॲसिडिक सॉइलला पिकाच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारची माती बनवण्यासाठी काय करावं लागणार आहे तर त्या सॉइलमध्ये चुना मिक्स करावा लागणार. ठीक आहे, आता या दुसऱ्या प्रकारची माती आपण बघू. सेकंड जी आहे ती क्षारयुक्त माती. क्षारयुक्त माती जमीन, सॉरी जमिनीमध्येच मातीमध्ये असणाऱ्या क्षारांचं प्रमाण जास्त असेल तर याला आपण काय म्हणणार आहे इंग्लिशमध्ये तर सॅलाइन सॉइल म्हटलं जातं किंवा लँड म्हणू आपण. ओके, आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलं सॅलाइन लँड जे आहे आता ही कुठं पाहायला भेटेल जनरली ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो. बघा, कमी पाऊस असतो आणि टेम्परेचर जास्त असतं. टेम्परेचर जास्त असतं त्या ठिकाणी क्षारयुक्त ही जमीन पाहायला भेटते. बघा, म्हणजे तिथं राहते. आता समजा टेम्परेचर जास्त आहे पाऊस कमी आहे त्यामुळे जी काही क्षार आहे जमिनीतली ती काय असते तर वरती आलेली असते. बघा, क्षार जमिनीवरती आलेली असते, जमिनीवरती येते. ओके, अशा प्रकारच्या मातीमधील सॉइल जे आहे क्षार जे आहे ते जमिनीवरती येते. आता अशा प्रकारच्या मातीमध्ये काय असतं बघा, जमिनीमध्येच मी म्हणेल कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट यांचं प्रमाण जास्त असतं. मी काय म्हणतो बघा, कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल नंतर सल्फेट असेल ETC यांचं प्रमाण याच्यामध्ये काय असतं तर जास्त असतं. याच्यामध्ये जमिनीचा जो मी म्हणेल पीएच जो असतो साधारणतः 8.5च्या आसपास इथला जमिनीचा पीएच असतो. आणि अशा प्रकारची जमीन जी आहे तर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करते. बघा, पाण्याचा निचरा जो आहे या क्षारयुक्त जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो. बघा, चांगल्या प्रकारे होतो. मग अशा प्रकारची माती जी आहे या मातीचा उपयोग कोणत्या पिकांच्यासाठी केला जातो तर कापूस या पिकाच्या उत्पादनासाठी ही माती वापरली जाते. नंतर नारळ आहे, नंतर बार्ली आहे. ओके, त्यानंतर शुगर म्हणजेच ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी, बीटाचं उत्पादन बीट जे आहे याचं पण उत्पन्न घेण्यासाठी या क्षारयुक्त जमिनीचा वापर केला जातो. ओके, नंतर तिसऱ्या प्रकारची जमीन जी आहे तिसरी चोपण जमीन म्हटलं जातं. बघा, आता या जमिनीचं वैशिष्ट्य काय आहे इथं बघा देण्यात आलेली ही काळी मृदा आहे. इथं दिसत आहे ना, हे ब्लॅक कलर दिसत आहे बघा, म्हणजे असा एकदम डार्क ब्लॅक दिसत आहे तो काळी मृदा आहे. आणि त्याच्या व्हाईटमध्ये टाईपमध्ये दिसत आहे ती जाडी भरडी मृदा म्हटलेली आहे. थोडं काळ्या मृदेच्या बाबतीमध्ये आपण पॉईंट समजून घेऊ. बघा, काळी
किंवा त्याला आपण रेगूर मृदा पण म्हणतो, रेगूर मृदा. आता याच्या बाबतीमध्ये काय काय सांगितलेलं आहे, टू द पॉइंट, बी फॅक्ट आपण बघू बघा. एक म्हणजे बेसॉल्ट खडकापासून ही बनलेली आहे. काळी मृदा जी आहे ते बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे. ओके. सेकंड पॉइंट जो आहे, एकूण राज्याचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्या 3/4 क्षेत्रफळ म्हणजेच 3/4 साधारणतः म्हणजे की 75% महाराष्ट्रातील जो एरिया आहे या काळ्या मृदेने व्यापलेला आहे. आता याला काळा रंग कशामुळे आलेला असतो तर टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटचा घटक याच्यामध्ये असतो जास्त प्रमाणामध्ये. इथे बघा, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट हा घटक मृदेमध्ये असतो आणि हा घटक मृदेमध्ये असल्यामुळे रंग तिचा कसा असतो तर काळा रंग आहे. बघा, या मृदेचा रंग काळा आहे. ठीक आहे. आता या मृदेमध्ये सर्वात जास्त जे घटक असतात ते कोणते कोणते घटक असतात, मी म्हणेल चून खडी असेल, जास्त प्रमाणामध्ये राहते. त्याच्यानंतर याच्यामध्ये पोटॅश असेल, पोटॅश. त्याच्यानंतर आयर्नचं असेल म्हणजे लोहाचं प्रमाण पण जास्त असतं. नंतर कॅल्शियम आहे. ठीक आहे. नंतर मॅग्नेशियम आहे. ओके. आणि ह्युमस आहे. ह्युमस म्हणजे सेंद्रिय द्रव्य जे आहेत यांचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त आहे. बघा, सेंद्रिय नाही आहे, ह्युमस म्हणजे पिकांच्यासाठी योग्य असणारे घटक, त्याला ह्युमस म्हटलं जातं. तर याचं प्रमाण हे काळ्या मृदेमध्ये जास्त असतं. जास्त प्रमाण लिहितो बघा, जास्त प्रमाण असतं. तेच जर आपण या मृदेमध्ये कमी काय काय असतं बघा, या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि नंतर सेंद्रिय द्रव्य असतील, ऑर्गॅनिक जे घटक आहेत सेंद्रिय द्रव्य, तर यांचं प्रमाण काय असतं तर कमी प्रमाणामध्ये हे असतात. हे घटक जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये असतात. आता ही जी मृदा आहे कुठे कुठे सापडते बघा, मोस्टली मी म्हणलो ना 75% भाग आहे म्हणजे कृष्णा नदीचं खोरं असेल, भीमा नदीचं खोरं असेल, त्याचबरोबर गोदावरी नदी आहे, गोदावरी नदीचं खोरं असेल, तर या नद्यांच्या खोऱ्यामध्ये हे आढळतात. आणि आपण जर थोडं डोंगररांगांच्या बाबतीमध्ये बघितलं तर अजिंठा डोंगररांग असेल, बालाघाट असेल, शंभू महादेवाची डोंगररांग जे आहे, तर या भागामध्ये या काळ्या मृदेची जाडी जी आहे ती जास्त आहे. म्हणजे मी म्हणेल की अजिंठा, नंतर मी म्हणेल दुसरं बालाघाट, अजिंठा बालाघाट, नंतर शंभू महादेव. तर या भागामध्ये काय ते या डोंगररांगामध्ये मृदेची जाडी काय तर थोडी जास्त आहे. विचार केला तर इथं घ्या, लक्षात घ्या कोणत्या कोणत्या भागामध्ये मृदा आहे. खानदेशामध्ये पण ही मृदा आहे का? आहे. मराठवाड्याच्या भागामध्ये पण आहे का? आहे. पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे पुण्याचा आहे, सातारचा आहे, सांगलीचा आहे, कोल्हापूरचा आहे, तर या भागामध्ये पण ही मृदा पाहायला भेटते. विदर्भाचा पश्चिमेकडचा जो भाग आहे या भागामध्ये पण आणि विदर्भाच्या पूर्वेकडच्या भागामध्ये पण आहे. म्हणजे मोस्टली संपूर्ण प्रदेश जो आहे या मृदेनं काय केलेलं तर व्यापलेला आहे. पण इथं जे तापी नदीचं खोरं जे आहे, तापी नदीच्या खोऱ्यामध्ये या मृदेची जाडी मात्र काय तर जास्त आहे. नियर अबाउट 6 मीटर एवढी जाडी तापी नदीच्या खोऱ्यामध्ये या मृदेची आहे, काळ्या रेगूर मृदेची आहे. आता याच्यामध्ये पीक कोणती घेतली जातात ती पण माहिती असून दे. काळ्या मृदेमध्ये काय काय घेतलं जातं बाबा? कापूस घेतला जातो, त्याच्यानंतर ज्वारी पण घेतली जाते. ओके. त्याच्यानंतर बाजरी पण घेतली जाते. कापूस, ज्वारी, बाजरी, नंतर ऊस असेल, नंतर गहू असेल, ओके, फळे असतील, कडधान्य असतील, तर हे सर्व या काळ्या रेगूर मृदेमध्ये काय घेतले जातात तर घेतले जातात, पिकवले जातात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला तर काळी रेगूर मृदा जी आहे ती एकदम व्यवस्थित समजलेली आहे. दुसरी मृदा आपण बघूया. दुसरी जांभी मृदेच्या बाबतीमध्ये थोडे पॉईंट्स बघू. बघा, जांभी मृदा इथं लिहितो बघा, जांभी मृदा, महाराष्ट्रामधील जांभी मृदा. आपल्याला इथं जांभी मृदा कुठं दिसतंय का? आहे ना, इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागामध्ये, गडचिरोलीच्या या भागामध्ये थोडी जांभी मृदा आहे. आणि इथं ठाण्याच्या भागामध्ये वरच्या साईड, ठाणे नाही पालघरच्या भागामध्ये थोडी जांभी मृदा आहे. या आपण पॉईंट्सवरती आल्यानंतर त्याच्यातून कळून जाईल. बघा, आता जांभी मृदा जी आहे ही काय तर एक दीर्घकाळ खडकावरती खूप दीर्घकाळ प्रक्रिया होते आणि त्या प्रक्रियेतून काय होते तरी जांभी मृदा तयार होत असते. बघा, या जांभ्या मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियम, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो बघा, लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण या जांभ्या मृदेमध्ये जास्त असतं आणि त्यामुळे हिला जांभा किंवा लालसर कलर असतो. बघा, जांभ्या मृदेला जांभा किंवा लालसर कलर असतो. आता जांभी मृदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पावसाचं पण प्रमाण जास्त असतं. 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त या ठिकाणी काय करतो असतो तर पाऊस पडत असतो. आणि जे हवामान आहे ते उष्ण व दमट हवामान या भागामध्ये असतं. बघा, उष्ण आणि दमट हवामान असतं.
या जांभ्या मृदेमध्ये बघा नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर फॉस्फरस असेल, फॉस्फरस नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर सेंद्रिय द्रव्य जे आहेत, सेंद्रिय द्रव्य, तर यांचं प्रमाण जे आहे हे प्रमाण काय असतं तर याच्यामध्ये कमी असतं. जांभ्या मृदेमध्ये यांचं प्रमाण असतं ते कमी असतं. मग याच्यामध्ये प्रमाण जास्त कशाचं असतं तर लोह जे आहे, लोह मी म्हणेन लोह, त्याच्यामुळे तर लाल कलर आलेला असतो, जांभ्या प्रकारचा कलर, लोहाचं प्रमाण असेल. नंतर टिटॅनियमचं प्रमाण जे आहे, टिटॅनियम, आणि लोह आणि टिटॅनियम मिक्स झाल्यामुळे त्याचा जांभा कलर येतो. फक्त लोह असतं तर लालसर दिसलं असतं. यांचं प्रमाण काय असतं तर याच्यामध्ये जास्त असतं बघा. ठीक आहे. आणखी इथं काय सांगितलेलं आहे की याचा जो पीएच आहे जांभ्या मृदेचा 7 पेक्षा काय असतो तर पीएच कमी असतो बघा. जांभ्या मृदेमध्ये 7 पेक्षा पीएच काय आहे कमी आहे. आता ही मृदा कुठं पाहायला भेटते मी म्हणलो ना, ही कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे, या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये ही जांभी मृदा पाहायला भेटते. आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं पीक घेतलं जातं तर भात, मोस्टली बघा भात घेतलं जातं, भात आहे. त्याच्यानंतर मी म्हणेल की भुईमुंग असेल, आणि नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये फळे वगैरे असतील. तर फळांचे वगैरे पिकं वगैरे काय घेतली जातात या जांभ्या मृदेमध्ये घेतली जातात. ठीक आहे. नेक्स्ट गाळाची मृदा, 3rd नंबरची जी आहे ती गाळाची मृदा. आता गाळाच्या मृदेच्या बाबतीमध्ये काय काय मुद्दे येतात बघा. एक म्हणजे गाळाची जी मृदा आहे हिचा रंग जो आहे तो फिक्कट पिवळ्या प्रकारचा असतो बघा. रंग कसा आहे तर फिक्कट पिवळा गाळाच्या मृदेचा रंग. दुसरं पोटॅशियमचं प्रमाण कमी असतं, पोटॅशियमचं जे प्रमाण आहे कमी आहे. आता सेंद्रिय द्रव्य घेतले, ऑर्गॅनिक मॅटर घेतले याच्यामध्ये, म्हणजे सेंद्रिय द्रव्ये आणि ह्युमस वगैरे आहे, ह्युमस, तर हा जो आहे या मृदेमध्ये काय असतो तर जास्त असतो बघा. सेंद्रिय द्रव्य आणि ह्युमस गाळाच्या मृदेमध्ये जास्त असतो. आणि ही गाळाची मृदा जी आहे ती ओलावा टिकवून ठेवते बघा. ओलावा जो आहे, ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते याच्यामध्ये. ओके. मग हा गाळाची मृदा आपण कुठे कुठे सापडते तर ज्या ठिकाणी नद्यांचं खोरं आहे त्या ठिकाणी तर गाळाची मृदा सापडणार. म्हणजे तापी आणि पूर्णा नदीचं खोरं असेल, गोदावरी नदीचं खोरं असेल, भीमा नदीचं, कृष्णा नदीचं, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा नदीचं खोरं असेल, आणि कोकणातील नद्यांच्या मुखाशी असणारा गाळाचा जो प्रदेश आहे तर या ठिकाणी काय आहे तर मी म्हणेल की गाळाची जमीन सापडते बघा, इकडच्या साईडला मी म्हणेल. आणि छोटे छोटे जे काही आता इथं दिलेलं नाही आहे तर इथं फक्त किनारपट्टीची गाळाची मृदा दिलेली आहे. पण आपण जर इथं बघितलं, आतमध्ये बघितलं, ह्याच्यामध्ये बघा कृष्णा नदीचं खोरं, गोदावरी नदीचं खोरं, त्याचबरोबर आपली भीमा नदी आहे, भीमा नदीचं खोरं आहे, तर त्या ठिकाणी ही गाळाची मृदा दिसते बघा. आता या गाळाच्या मृदेमध्ये काय काय घेतलं जातं, भात, नाचणी, नारळ घेतलं जातं. भाताचं पीक घेतलं जातं, भात, नाचणी, नारळ या पिकांचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं बघा गाळाच्या मृदेमध्ये. ठीक आहे. तांबडी पिवळसर मृदा जे त्याच्या बाबतीमध्ये 4 नंबरची तांबडी किंवा पिवळी मृदा महाराष्ट्रामध्ये. आता याच्याविषयी काय आपल्याला बघायचं आहे की जे आपण बघितलं बघा, खडकांचे प्रकार बघितलं होतं, याच्यामधला आर्कियन प्रकारचा खडक असेल, विंद प्रकारचा खडक असेल, किंवा कडप्पा प्रकारचा खडक जो आहे या खडकांचं विदारण होऊन अपक्षय आपण म्हणतो ना, त्याच्यापासूनच काय झालेले आहे तर ही जांभी किंवा मी म्हणेल की तांबडी किंवा पिवळ्या प्रकारची मृदा तयार झालेली आहे. मी काय म्हणेल की आर्कियन प्रकारचा खडक, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो बघा, आर्कियन प्रकारचा खडक, नंतर विंध्य प्रकारचा खडक, आणि जो कडप्पा प्रकारचा जो खडक आहे या खडकाचं अपक्षय होतं, याची झीज होते, आणि त्याच्यापासून ही तांबड्या किंवा पिवळसर रंगाची काय होते मृदा तयार होते. आता या मृदेमध्ये ज्या ती तांबडी म्हणत आहे त्यावरती लोहाचं प्रमाण काय असणार आहे तर जास्त असणार आहे या मृदेमध्ये, त्यामुळे त्याला तांबडा रंग आलेला असतो बघा. पण याच्यामध्ये चुनखडी असेल, त्याचबरोबर कार्बोनेट्स असतील, ओके. नंतर फॉस्फेरिक ऍसिड असेल, नंतर पोटॅश असेल, आणि सेंद्रिय द्रव्य असतील, तर यांचं प्रमाण कसं आहे याच्यामध्ये कमी आहे. कमी प्रमाणामध्ये हे घटक असतात लक्षात घ्या. चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक ऍसिड, पोटॅश आणि सेंद्रिय द्रव्य यांचं प्रमाण जे आहे या तांबड्या मृदेमध्ये किंवा पिवळसर मृदेमध्ये कमी प्रमाणामध्ये असतं. आता ही जी माती आहे, मृदा जी आहे कुठे कुठे सापडते तर बघा,
वैनगंगा नदीचं खोरं म्हणजेच मी म्हणेल की बऱ्यापैकी हा जो भाग दिसत आहे हा इकडचा बघा, हा भाग जो आहे म्हणजे मी नागपूर म्हणेल, भंडारा आहे, गोंदिया आहे, त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये पण काही प्रमाणामध्ये सापडते, गडचिरोली आहे. नंतर इकडे तुम्ही आला तर इकडच्या नाशिकच्या भागामध्ये, नगरच्या भागामध्ये पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे. तर या भागामध्ये ही काय आहे तर थोडी तांबडी पिवळसर प्रकारची मृदा जी आहे, मी तांबडी आणि पिवळसर दोघांना पण मिक्स करून सांगितले तरी सापडते. जर तांबडी फक्त मृदा बघितली तर या भागामध्ये सापडते बघा, इथं फक्त तांबडी मृदा सापडते. ठीक आहे, आणि तांबडी पिवळसर दोन्ही बघितलं तर ह्या दोन्ही भागामध्ये ती मृदा सापडते बघा. आता या मृदेमध्ये कशा कशाचं पिकाचं उत्पादन घेतलं जातं, बाजरी, भुईमूग, बटाटे, भात, त्याचबरोबर सागाची लागवड पण या प्रकारच्या मृदेमध्ये केली जाते. लिहितो बघा इथं बाजरी आहे, भुईमुंग आहे, त्याच्यानंतर मी म्हणेल बटाटा. तर याचं काय घेतलं जातं, या पिकाचं उत्पादन इथून घेतलं जातं. ओके, त्याच्यानंतर शेवटची 5 नंबरची जी मृदा आहे दलदलीची मृदा आपण म्हणतो, दलदलीची मृदा. दलदलीची मृदा कुठं सापडणार आहे, थोडा विचार करा ना त्याच्यामध्ये. पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे ना, म्हणजे मी म्हणले की इकडच्या साईडला आपल्या कोकण किनारपट्टीचा भाग आहे, काही भाग जो आहे तो दगडा खडकाळ आहे, पण काही भाग जो आहे तो दलदलीचा पण आहे. तर ज्या दलदलीच्या भागामध्येच काय आहे तर मोस्टली अशा प्रकारची मृदा सापडते बघा. हा जो भाग आहे ना, हा इकडचा भाग आहे, तर या भागामध्ये दलदलीच्या प्रदेशामध्ये काय आहे तर ही दलदलीची मृदा सापडते. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या आपण बऱ्यापैकी मृदांना व्यवस्थित केलेलं आहे. आता मृदेची धूप होण्याची कारणं कोणती आहे, मृदेची धूप होते वेगवेगळी कारणं आहेत बघा. आता धुपेची कारणं मी इथं लिहितो, ती कारणं लक्षात ठेवायची आहेत बघा. मृदा धुपेची कारणे कोणती कोणती कारणं आहेत मृदा धूप होण्याच्यासाठी. पहिलं कारण आहे जमिनीचा उतार जास्त असला की मृदेची धूप होते, जमिनीचा उतार. दुसरं इथं देण्यात आलेलं आहे पावसाचं प्रमाण. समजा पाऊस भयंकर पडत असेल प्रमाण तर त्या ठिकाणी पण मृदेची धूप होते. नंतर तिसरा मृदेचा आकार कसा आहे, जाडी जास्त आहे का कमी आहे, मृदेचा आकार त्याच्यावरती पण मृदेची धूप ठरलेली असते बघा. नंतर 4 नंबरला आहे झाडांची तोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली तर त्याच्यातून पण काय होते मृदेची धूप होते. त्याच्यानंतर चराऊ जी जमीन आहे, म्हणजे चराऊ जमीन जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये चरण्यासाठी वापरली जात असेल तरी पण मृदेची काय होते तर धूप होते बघा. वरचं गवताचं थर निघून जातो आणि त्यामुळे डायरेक्टली सूर्यकिरण त्याच्यावरती पडतात, पावसाचं पाणी त्याच्यावरती पडतं, त्यामुळे मृदेची धूप होते. नंतर शिफ्टिंग कल्टिवेशन आपण म्हणतो त्याला, स्थलांतरित शेती जी आहे याच्यामुळे पण मृदेची धूप होते बघा, स्थलांतरित शेतीमुळे. नंतर 7 नंबरला मी म्हणाले की नद्यांना जो पूर येतो, नद्यांना येणारा जो पूर आहे याच्यामुळे पण काय होते मृदेची धूप होते बघा. नंतर वादळे वगैरे आली याच्यामुळे पण मातीची काय होते धूप होते. नंतर मी म्हणेल की दूषित पाणी वगैरे असेल, दूषित पाणी असेल याच्यामुळे पण मृदेची धूप होती. 10 नंबरला मी म्हणेल की सारखं एकच पीक घेणं, एकच पिकाचं उत्पादन घेणं, पिकाचे उत्पादन घेणे त्याच्यातून काय होते, याच्यातून पण मृदेची धूप होते. तर ठीक आहे, ही 10 कारणं आहेत मृदेच्या धुपेच्या पाठीमागची, ही कारणं पण लक्षात ठेवा. आता मृदेची धूप होते तर मृदेचं संधारण पण करता आलं पाहिजे ना, म्हणजे धूप होऊन द्यायची नाहीये मातीची. मग मातीची धूप न होण्यासाठी काय केलं जाऊ शकतं तर बघूया एक एक कारण, म्हणजे काय काय केलं जाऊ शकतं. वरती सांगितले त्यालाच थोडं अपोजिट वाटल्यास इथंच घेतो मी. मृदेची धूप कमी करणे कशी केली जाऊ शकते, कमी मृदेची धूप बघा इकडच्या साईडला लिहितोय ते मृदेची धूप कमी करण्यासाठी लिहित आहे. एक म्हणजे झाडं लावणे, वृक्ष लावणे. दुसरं मी काय म्हणेल याच्यामध्ये, आता इथं एकच पीक घेतले ना, पिके आलटून पलटून घेणे, आलटून पलटून घेणे. ओके, त्याच्यानंतर काय केलं जाईल की बांध घालणे बघा. आता जर जमिनीचा उतार तीव्र असेल तर बांध घालणे, याच्यातून पण मृदेची धूप होणार नाही ना बांध घातल्यानंतर. नंतर जमिनी ज्यावेळेला नांगरली जाते त्यावेळेला ती काटकोनामध्ये नांगरट केली जाते ना, काटकोनामध्ये काटकोनात नांगरट करणे. नंतर काय मी म्हणेल की बघा पायऱ्याची शेती करणे बघा, स्टेपिंग ॲग्रिकल्चर, पायऱ्याची शेती करणे. आणि जैविक बांध घालणे, जैविक बांध घालणे म्हणजे काय तर गवताची लागवड वगैरे केली जाते, त्या गवताच्या लागवडीच्या मार्फतच बघा जमिनीची धूप थांबवली जाते, त्याला जैविक लागवड असं म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत माती संदर्भातले मी घेतलेले आहेत, कारण याच्यावरती पण प्रश्न भयंकर विचारलेले आहेत. आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची माती सापडते ते पण आपण नकाशाच्या आधारावरती बघितलेलं
आहे. मी तर थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.